कोकणातील अत्यंत प्रसिद्ध असलेली ही बर्फी आपण आज तयार करणार घरच्या घरी. साहित्य फक्त 3च बरं का. आंब्याचा रस, खोबरे आणि साखर. एवढ्या 3 वस्तू वापरून आपण तयार करणार आहोत सुंदर अशी महागडी बर्फी. करण्यासाठी कमीत कमी अर्धा तास वेळ लागतो बरं का. आणि चवीला मात्र जबरदस्त. काय करायचं, खोबरं आहे ते खवलून घ्यायचं, ओलं आहे खोबरं खवलून घ्यायचं. तर आपण हे खोबरे घेतलं आहे, एक नारळ घेतला होता, फोडून घेतला आहे. एका खोबऱ्याचं इथं बर्फी तयार केली आहे. त्या प्रमाणानुसार तुम्हाला सांगत आहे मी. तर एक नारळ असला की एक आंबा घ्यायचा. आता आंब्याची साईज आहे ती मीडियम असावी. लहान असेल तर 2 आंबे घ्या, मोठा असेल तर आपल्या आवडीनुसार घेतलं तरी चालतं, म्हणजे थोडंसं कमी घेतला तरी चालतो रस्त्याचा. तर काय करायचं, खोबरं आहे ते 5 मिनटं थोडंसं ना हे करून घ्यायचं, हलवून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यातलं पाणी थोडंसं आटलं जातं. आणि ह्यामध्ये थोडीशी साखर घालायची. साखर आपल्या आवडीनुसार घालायची. आमच्या घरामध्ये गोड आवडतं त्यामुळे इथं मी साखर जास्त घातली आहे. साखर आहे ते आपण ह्यामध्ये मिक्स करायची. अगदी 5 ते 10 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरच ही बर्फी करून घ्यायची आहे. फ्लेम आहे ती वाढवायची नाही, हाय करायची नाही, मीडियम ते लोमध्येच हे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं. खोबरं भाजत आलं की त्यामध्ये घालायचा एक आपण मीडियम साईजचा आंबा घेतला होता, त्याची मी प्युरी करून घेतली आहे. पाणी वगैरे ॲड केलं नाही, नुसतं ह्याची प्युरी आहे आंब्याची. त्यामुळं आपण ह्यामध्ये ॲड करायचं. आणि जोपर्यंत आंब्याचं जे आतलं पाणी आटत नाही तोपर्यंत हे मिक्स करत राहायचं. साखरेचं पाणी, आंब्याचा रस हे सगळं छान असं आटोस्तर हलवायचं. आणि गॅसची किंवा शिडीची फ्लेम आहे ती लो ती मीडियम करायची, जास्त करायची नाही, नाही तर करपण्याची शक्यता असते साखरेमुळं. नंतर आपण ह्यामध्ये घालायची मिल्क पावडर घालायची, कारण की दुधाऐवजी मिल्क पावडरचा वापर करा, म्हणजे बर्फी आहे ती तोंडात टाकताच विरघळते आणि ह्याचं टेक्स्चर आहे ती पेढ्यासारखं लागतं. दुधामुळं काय होतं, आंबट होण्याची शक्यता असते आणि दूध फाटण्याची सुद्धा शक्यता असते. तर बघू शकता हे 10 ते 15 मिनटं आपण हलवत राहिल्यानंतर ह्याचा गोळा तयार झाला आहे. बघू शकता इथं, कारण की साखरेमुळं ह्याचा पाक तयार होतो आणि पाकामुळंच ह्याची बर्फीचा शेप छान येतो. तर थोडासा वेळ मी इकडे तिकडे करू असतं, थोडंसं करपलं आहे. लो आणि मिडियममध्येच हे होतं, गॅस होता तरीसुद्धा करपलं, कारण साखरेमुळं ना खाली चिटकलं होतं. तर लगेचच आपला आता गोळा तयार झाला आहे. अशा पद्धतीने गोळा तयार झाला आहे की ताटाला थोडंसं तूप किंवा तेलाचा हात घ्यायचा आणि सगळीकडे पसरून द्यायचं. आणि ही बर्फीचं टेक्स्चर आहे ते हाताला थोडंसं गार पाणी लावून ना सगळीकडे पसरून द्यायचं, म्हणजे हाताला चटकासुद्धा बसत नाही आणि शेपसुद्धा व्यवस्थित येतो. किंवा तुम्ही एखाद्या वाटीला थोडंसं खाली पाणी लावून ना सगळीकडे पसरून दिलं तरीसुद्धा चालतं. नंतर डोकं चाललं माझं सगळं पसरून झाल्यानंतर हे सगळं सारण. आता हे थंड झाल्यानंतर आपण कट करणार आहोत. तर अगदी अर्धा ते पाऊण तासानंतर ही बर्फी ना थंड होते किंवा व्यवस्थित सेट होते. सेट झाल्यानंतर बघू शकताय हे जर व्यवस्थित असं आपण नॉर्मली जी खोबऱ्याची बर्फी करतो त्याच पद्धतीने बर्फी तयार झाली आहे. फक्त थोडासा वेळ का लागतो, कारण की आपण आंब्याचं रस टाकल्यामुळं थोडा वेळ हलवावं लागतं जास्त. ते पाणी आटून द्यायचं असतं, त्यामुळं जास्त वेळ लागतो खोबऱ्याच्या बर्फीपेक्षा. आणि ही आहे ती बर्फी नॉर्मल कुरकुरीत वगैरे होत नाही, थोडीशी मऊ होते. त्यामुळं बर्फी तुम्ही जास्त वेळ हलवत राहिला तर तशी होत नाही. आंब्याच्या रसामुळं ना थोडंसं हे मऊ होते आणि तोंडात टाकता विरघळते. खूप चवीला सुंदर होते बरं का. नक्कीच अशा पद्धतीने तयार करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर जाता जाता आपल्या सोनाली किचनला ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या सोनाली किचनच्या रेसिपी अगदी साध्या सिंपल असतात बरं का. धन्यवाद.